तुम्ही सांगताय ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार? मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही, लोकांचे काय होणार? म्हणजे अजितदादा तुम्हाला उपदेशाचे डोस पदत होते, त्या अजितदादानं स्वतःच्या वडिला समान चुलत्याचा पक्ष चोरला. त्यांना इथं येऊन बोलायचा अधिकार आहे. गालिब यूही गलतियां करता गया, गालिब यूही गलतियां करता गया, फूल चेहरे पर थी आईना साफ करता गया. धर्मराज आत्राम साहेबांनी आपल्या मुलीला भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं आणि त्या सोडून त्यांना जातायत याचा राग अनावर झाला आणि त्यांनी भाषणात सांगितलं की त्यांना नदीमध्ये फेकून द्यायला पाहिजे. खरं तर बाबा त्या तुमच्या कन्या आहेत, तुम्हाला राग येणं साहजिक आहे. राग आला असेल, तुम्ही बोलला असाल, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण तुम्ही फक्त भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्रीताईला नदीत फेकावं वाटलं. पण बाबा तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते, त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं. त्यांना 3 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केलं, त्यांना विरोधी पक्षनेता केलं, त्यांना आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं. 18 वर्ष सोन्याचा चमचा दिला, मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं. तर जर भाग्यश्रीताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादानं स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खोपसला. त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका. तुम्हाला एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देता येणार नाही. आणि जे अजितदादा तुम्ही सांगताय की भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं, ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार? मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही, लोकांचे काय होणार? शेवटी व्यासपीठावर बोलताना भाषण कुणी करावं आणि काय बोलावं हे बोलताना ते बोलायची नीतिमत्ता आपल्याकडे शिल्लक आहे का नाही हे बघून बोललं पाहिजे. पण भाग्यश्रीताई तुमचे मी आभार मानतो. तुमच्या प्रवेशामुळे का होईना अजितदादांना भाषणात म्हणावं लागलं. जे जयंत पाटील साहेब भाषणात नेहमी सांगतात की वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो, तसं तुम्हाला काकांचा एक डाव शिल्लक राहिलेला आहे. अर्धा डाव तुम्ही लोकसभेत बघितलाय, आता विधानसभेला तुम्हाला दिसणार आहे. पण मुळात भाग्यश्रीताई तुम्ही आज प्रवेश करताय, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंदगी में आने वाला हर एक तूफान जिंदगी में अस्त व्यस्त करने के लिए नहीं आता. कुछ तूफान आपके रास्ते, मंजिलों के रास्ते साफ करने भी आते हैं. त्यामुळे आज काय राजकारणाची पद्धत आहे? आज अजितदादा बोलतायत, त्या अजितदादांना आता भाग्यश्रीताईच तुमचं मी भाषण ऐकलं नाही, पण मला एक गोष्टीची खात्री आहे की तुम्ही तुमच्या भाषणात वडिलाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार नाही. कारण जे अजितदादा इथं येऊन ज्ञान पातळत होते, त्या अजितदादाने बारामतीच्या भाषणात शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. तुम्ही तुमच्या बापाचं घर चोरणार नाहीत, जावई चोरणार आहेत का? नावावर काय करणार नाही ना. पण जे अजितदादा तुम्हाला उपदेशाचे डोस पाजत होते, त्या अजितदादानं स्वतःच्या वडिला समान चुलत्याचा पक्ष चोरला. त्यांना इथं येऊन बोलायचा अधिकार आहे, त्यांना टीका करायचा अधिकार आहे. आज ते बोलतायत, एक त्यांचा बाजार बुणगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे काय पक्ष शरद पवार साहेबाच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुणगा भुसारा साहेब घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका. कारण ही सगळी जी टोळी आहे ही गद्दारांची टोळी आहे. या गद्दारांच्या टोळीला मित्रांनो आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि भाग्यश्रीताई तुम्ही तर आणि सगळे कार्यकर्ते आवर्जून त्या लोकांना सांगा, खटकने वाली आंखों को शाहीन भाभी, खटकने वाली आंखों को बोल दो अपनी रोशनी और बढ़ाए, खटकने वाली आंखों को बोल दो अपनी रोशनी और बढ़ाए, अभी भाग्यश्रीताई का चमकना बाकी है. आज टीका करताना टीका अजितदादांनी करावी, हे अजितदादा तुम्हाला शोभत नाही. कारण तुमची अवस्था अशी झाली, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडं पाषाण. ज्या माणसाने स्वतःच्या चुलत्याला फसवलं, चुलत्याचा पक्ष चोरला, त्या माणसाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही भुसारा साहेब.
आणि खरं तर दादाची अवस्था अशी झाली भुसारा साहेब, गालिब यूं ही गलतियां करता गया, गालिब यूं ही गलतियां करता गया, धूल चेहरे पर थी आईना साफ करता गया. त्यामुळे दादा तुमची अवस्था तर अशी झाली, तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार नाही. भाग्यश्रीताई, आज तुम्ही ज्यांच्या शेजारी बसलाय, ज्यांच्या हस्ते तुम्ही प्रवेश केलाय, ते जयंत पाटील साहेब आहेत. त्यांनी एकदा एखाद्याच्या पाठीवर हात टाकला आणि एकदा कुणाच्या पाठीमागे उभा राहिले तर इतिहास आहे, काही जरी झालं तर ते हिमालयासारखे त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे उभा राहणार. याच्यामध्ये तुम्ही कोणीही कार्यकर्त्यांनी मनात शंका आणू नका. त्यांचा स्वभाव असा आहे, हर मुसीबत में तेरे साथ हूं. जयंत पाटील साहेबाच्या बद्दल जर सांगायचं झालं शाहीन भाभी, तर साहेबाचा स्वभाव असा आहे, हर मुसीबत में तेरे साथ हूं, तूने पहचाना नहीं मैं तेरा आत्मविश्वास हूं. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आत्मविश्वासानं त्याच्या पाठीशी उभा राहणं, त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेब करतायत. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण जे लोक आपल्यावर टीका करतायत त्या लोकांना विचारलं पाहिजे की तुम्ही महागाई कमी करण्यासाठी काय केलं, तुम्ही बेरोजगारी कमी करण्यासाठी काय केलं. आता अजितदादा सगळ्यांना म्हणले असतील ना इथं भाषणात, 1500 रुपये देतो माझ्या बहिणीला, राख्या बिक्या बांधून घेतल्या असतील ना, घेतले का. आता भुसारा साहेब, लाडकी बहीण कुणी म्हणावी, अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का. ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागले तर हे महाराष्ट्राला पटणार आहे का. स्वतःच्या बहिणीला त्रास दिला, त्यांना छळलं आणि आता लाडकी बहीण म्हणताय. अरे महिलांच्या बद्दलचा आदर तुम्ही आम्हाला काय सांगताय. आम्ही ज्या पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या पवार साहेबांना महिलांसाठी काय नाही केलं. आज भाग्यश्रीताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या, इथं अनेक सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांना त्या पदापर्यंत जाण्याची संधी कुणी दिली. जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम जर या देशात सगळ्यात अगोदर कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी 33% महिलाला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देऊन त्या ठिकाणी पवार साहेबांनी केलं. मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा मुलीला मिळाला पाहिजे, हे कायदे करणारे शरद पवार साहेब आहेत. संरक्षण मंत्री झाल्यावर आमची महिला भगिनी एअरफोर्समध्ये जाऊन काम करू शकते म्हणून संरक्षण विभागात 11% आरक्षण महिलांना देणारे आदरणीय पवार साहेब आहेत. महिला आयोगाची स्थापना असो, महिला बाल कल्याण मंत्रालय असो, हे सगळे कामं ज्या पवार साहेबांनी केलेत त्या पवार साहेबांच्या पक्षाला महिलांच्या बद्दलचा आदर सांगायची आवश्यकता या ठिकाणी मित्रांनो नाही.